Hello everyone, welcome back to Bapma's Kitchen. आमगे तई केळ्या गडाय असतं. I think you can see it from here. But त्या दिवसू केळ्या गडाय पडलं ना बाप्मा आमगे ते कातरलं. Okay. जायत आम्ही कातरलं. We saw that it had very nice bananas like this, and so आम्ही कातरलं. We got a very nice एक फोंड म्हणच ना बाप्मा. गडाई म्हणच ना. Okay, so we got one full gadai of bananas. So I think this week we are going to do full banana special week. पण सांगूयात. No, Papa. So since we have this opportunity to show you, all the dishes that we can make using bananas, I think this week आम्ही banana सकड करून दाखवूया. आता मी ह्या करतोसची केळ्या कोद्दल करतोसची, and then we are going to make a couple of chips and all that. So let's call this week banana week, okay? So let's get down to it. Bapma, आज कसं करतोसची? आज आमगे केळ्यांगडे होड आशिल्लो ಸ್ವಲ್ಪ रांदय केली ಸ್ವಲ್ಪ विकले इथे तितलो होड गडाय जालो खुशी जाली ते पळोवन आमगेले इतला जालेल म्हणून ताका रांदय करूया म्हणून तांचो फेमस रांदय केळ्यांक कोद्देला ते सिज्जिल केळे मीठ मिरसांगे वट खावच्या भारी रुची ताचे खातीर आमकां रांदय केल्या आमगेले पुरा वीक्षकांक ही रांदय पळोवका इथे स्पेशल जावनय जेवणा लायक जाता आमगेले मेन कोर्सा रांदय नित्य जेवणाक बारी लायक नाही आणि आमगेल बॅकयार्ड अंतू मेळलेलं हांगा मेळ्ळा आमकां ते आनी काही खुशी and that is from Bapma's garden Bapman plant केलेलं सकट रुक्का दुखून मेळलेलं 3-4 गडाय जाले आमगे ते ओंदो ते एक नमने हॅपीनेस म्हाका तिकेची गार्डनिंग आशाशी वचून तशें देखून तुमकां दाखयता सिंपल रांदय सगळ्यांक गोत्तस इवन देन आमगे चॅनल दाखोवन ते दाखोवया म्हळ्यार आशे दाखयता आसा ओके Bapma स्पेशल रेसिपी ओके सो स्टार्ट करूया Bapma हात कसं जाय आता अक्का केळे वेजिटेबल म्हळ्यार केळे ते सोलून फोड करता कडे एक मसालो नाही आमगेल मसलान कसं नाही जीएसबी काली मिरसांग चिंचांब आनी नारळ हे नाही वाटूचे आमकां कितले जाय की तितले केळ्या समजावन सोय पडून त्यानंतर लसूण फंड घालची त्याला नारळ त्याला आणि एक 7-8 बीज लसूण घाल्यार घम्मने ते रांदले जेवच्या भार लायक जाता चित्ताक कालोन जेवतो ना जळकी खाताल्यांक कशी जळकी रुची जातली तशी वेजिटेरियन्सांक केळ्या रांदे रुची जाता आमी आतां सुरू करूया सुरवेळ आमी सोय घालून मसालो तयार करूया आता आमी अर्ध वाटी केला होय अर्ध नारळ आसा आनी आमकां धवी सोय जावं करवड घालूनच चांग सोय घाल्यार मसालो नयो जाता रुची जाता ओके Bapma सो आता आमगेला सोय कांतून जाली ताका पळे इतले मिरसांग सुरवे घालता पळे हांव एक 10-12 एक केळ्यांक एक 3 मिरसांग पुडीन जावका हद तीख जावका जोर तीख जावचा न्हय तिका न्हय चेपे न्हय केळें चेपे न्हय ते देखून चिक्की मीठ सांग चड घालता हांव केन्नाय एक केळ्यांक 3 लेखन घाला हांवें 1-2 चड जाल्यार व्हड न्हय उणी घालता नाका आनी ते 10-12 मिरसांग वय आनी ते घालता ते रोस्ट करता आतां ताजे नंतर इतलें चिंचाम घालता एक आवळ येता ते चिंचाम घालका मीठ मिरसांग आनी हें समज जाल्यार ती चिंचांब रांदे रोस रुची जाता ते देखून पळोवन घालका तुमी चड जावच्या काय नज उणी जावच्या काय नज अशें तेल घालून रोस्ट करचें आनी थोडे घाल बरो So roasting the red chilies is fairly simple. I will skip to after we roasted it. Okay Bapma, so आपण गेले रोस्ट करून झाले आता नीव काती नव्हे आता ना पडू ना त्याला ते देखून ते नीव ते जोडते आम्ही रांदे काय शिंदूया केळें शिंदूया ताका उदक सांगल का शिंदता फुडले हाका आमगेल भाशेन बंगबाळ केळें म्हणटा ती कन्नडाने अंगडी बाळे म्हणटा ती एक रांदे केळें म्हणटा आमी ते देखून बंगबाळ केळें म्हळ्यार रांदे केळें चड जावन रांदय करची आज जे आमी सुकी करता ती उपकारी करता ती फोडी आनी ताजे नंतर बजो आनी काय तुमकां कसन जाय की ताजे रांदे करूं जाता बरशीक आळवतें घाली येता तेच कडेन लायक केळें आनी वेरायटी आमगे ते जालेलें बेस्ट वेरायटी ताका रूच आसा 2 नमुने केळें आसता तो एक घाटी आनी एक गांवठी घाटीन तूं पल्लू तुमी घाटी घेवच्या नज हेंच घेवका गांवठी घेवका पल्लू म्हळ्यार मोव मोव भितर ती गट्टी ना केळें एक नमुन्याचे बलें बलेंशें रुची जायना खावच्याक पीठ बुडे
तशें देखून आमगे केळें घेवका बंगबाळे म्हणचे आनी एके रांदे हे केळें म्हणचे हे देवस्थानांत तूं लसूण पण घालता देखून ही रांदे करना ती आमी घर कडच्यान मात्र करचे तोंडा कालवणे जाता जिबे रुची येता जेन खाल्ल्यार ते देखून ही रांदेची की श्रेष्ठ आमकां जेवणाक म्हणून करता आकाश सिंधू खाते सुरवे अशें करून साल काडका तुम्ही साले जाय जाल्यार हें किसमूर जावं कोरी येता चटणी जावं आजी जावं करची जाल्यार तुम्ही कोरी येता चटणी लायक जाता लायक जाता तन मिरसांग उडदा दाळी भाजून घालची आनी एक थोडो हिंगा कुडक घालचो आजवे आदली कोरया राब हरवी घालून वाटूची आमी आंबुल्याच्यानी चटणी करता ती तशींच आमगे नेबर्सान करचे आशिल्लें तें पळोवन आमकां हें करता आतां तशें थोर हें सान फोड करूनच केळें कदेलाक सम उरवट दाटे फोड करता खावच्याक पळय इतूतले दाट करता हें खावच्या लायक जाता सान पातळ केल्यार रुची जायना ते देखून थोराची आनी दाटी करता ते देखून हें शिंदप जावका मुख्य म्हणजे हें अशें करून घालें तातूंत दाट जाता पळय सिंधुका अशें सिंधूचे मुख्य केळ्यां कदेलाक अशी शिंदल्यार मात्र रुची जाता खावच्याक दाट जाल्यार व्हड न्ही पातळ केल्यार खावच्याक खातना तुमकां रुची जायना केळ्यां फोडी मस्त आसल्यार मात्र रांदय लायक जाता एक दोन केल्यार एक दोग जाणां पुरो जन आसल्यार अशी 3-4 घाली येता हाज्या काही थोर आसता आमी वयल मात्र दवरून घेतिलें विंगड आसा वय वय बट केळ्यांचे ताजी स्टाईल कशी म्हळ्यार तोग्गू केळें केन्ना थोर आसता वयल केळ्यांची की सपूर आसता तशी वाडता ते जुनांची लायक आतां आमी एक पण धुवन घेवया धुवन उदय ताजी पुरा नाक रोस आसता तें क्लीन जाता That is not healthy, हेल्दीची जाल्यार दूच म्हणून क्रम केला काय रुचीक हेल्दीची आता मी चिचा घाली आहे अख्ख मीठ जो कसले आतना शिजून जात तरी मीठ घालते ओके सो तांदूळ दजाय की होय दाला येतो ऑन करी होय So Bapma has added a little bit of water to this. होय चिचा घालताना उददा दवरून कतकता का जाऊ हां शोर आता उददा बॉईल जाताना मी ह्या पोळी हांत घालचे एक 10-15 मिनिट शिजू का तेन्ना मीठ घालचे ओके तेन्ना मागीर दाखयता ओके इन द मेन टाइम आमी हें करूया मासोल करूया तो ओके सो आज डेंट काढतो होय डेंट काढया आणि मिक्सिंग आणि उदक घालचें नित्यावरी एक मासोलो वाटता मी केन्नाय दाखयता न्हू तुमकां तशीच जाय जाल्यार उदक एक कपांत घालून घेवचें पुरो जस्ट इनफ टू कवर इट होय जस्ट सोय बुडून राबल्यार सोय बुडून राबल्यार आमकां हदा जाता म्हणून अर्थ नया मासोल जाल्यार तितलो लायक जाता ते म्हळ्यार ताजें कालवणें नवें तर आशिल्ल्या भशेन न्हय चालू ऑन कर आता वाटीता 1 2 3 करता 3 2 1 करता त्यात जाता ते साधारण आमगेलो मासोल जालो पण कितलो लायक आतां कळत न्हू जालो होय ते देखून हांगा राबोया बॉयल जालें नवें आता मी उदक दवरला मस्त उदक दवरून मासोल घालून पातळ रोस न्हय हाजो धबधबी न्हय मदीं येतलो रोस ते देखून आमी उदक पळय इतलें दवरला मस्त दवरनाका ती थोडे दवरी आतां हें शिजता जालें एक 10-15 मिनिट भितर केळें शिजता मस्त वेळ नाका केळ्यांक ते देखून आमी धांकून दवर शिजोया पळय केळें बुडती उरता आसत आतां शिजून जाता आनी उणी जाता कडेन मासोल घालतना समजता ते देखून आतां धांकून आमी शिजोवचें आता कितलं साधारण 10-15 मिनिट्स 15 मिनिट्स पुणी जाव का 15 मिनिट्स शिजता तेन्ना ओके वय कडेर कांय वेळ ना कडेर मासोल कतकतायला जालें या वीर ना नो बप्मा वीर ना लायक केळें देखून वीर ना ओके वय
आता पळोवया शिजले की म्हणून घेवन एक 10 मिनिट जाले जाल्यार एक पण ताण केलें देखून वगी शिजता ते आमी पळोवन घेवन मीठ घातलें जाल्यार घालया येता करून पळोवचें शिजलां की ना ये स्पून जो चाय की नाही म्हाका हातान अभ्यास आसा तूं पळय तूं शिकलं ना शिजली ना अशें करता आतां शिजलां हय नॉट 100% पळय भितर शिजलां जाल्यार आनी एक 5 मिनिट दवरया आमी ते देखून मीठ घालप नाका आनी एक 5 मिनिट शिजोवप उदक सांज करता सांज उदल्यार शिजल्यार पुरो आनी जाल्यार ओडवूच नाका आतां मीठ घालया शिजलां तें तवडे शिजलां जाल्यार सम पळय दाखय सम शिजिल कळत पळय ब्राउन ओ आणि परंबोळे हय ताका मीठ घालया एकदम राईप बनाना अशी स्मेल येत तसं कुकर नातल्यार रांदे अशी करची पुडता पुन्हा सुरवे सकट शिजोवन मसालो घालची चिके पुढे मीठ घालका फोडी तानी मीठ लागू का नवे ते देखून आमी मीठ घालया रांदे घालची तेंची उणी जाल्यार घाली येता चड घालत नाका ते देखून येदे उदक घालता शेळ उदक घाल्यार कांय जायना उरले तकत येता ते देखून टेम्परेचर पास समजत उरले भिवन शेळ उदक करमून उदक घालता म्हणना आता आमी इतल्यार शिजोया सांज जारी मीठ करगो ताजे नंतर मसालो घालया मस्त उदक घाल्यार पक्कने मसालो पातळ जायता ताजे खातीर हांव थोडें उदक घालां पण कतकत येवन जालें आमी दंकुया मसालो घालच नक्की मसालो ना घालता मीठ घेव का ना फोडीन तें पळोवका फस्ट फोडीक मीठ लागता की ना म्हण ताजे खातीर तें घाल दवरचें कडेन आमी मसालो घालचे आनी एक 5 मिनिटां घालचे ते सुरवेत मीठ शिजले मागीर आमी मसालो घालता राइट सो आता आमी मीठ घालून अबाउट 5 मिनिट्स जाला and now since the meat has been absorbed by all the podis it's time to add the masala no नाही त्याला म्हणून सगळं कळत कळणं नाही मसालो म्हणून आता आमी पळोवं का ताजे कन्सिस्टन्सी कशी समज की ना म्हणून आता बस्त पातळ केल्यारूच जाणार दही आता करता दाटी जावच्या काही नजर कालमणेन जावका नव्हे तेका आनी दें उदक घालता मसालो कुक जाता थोडे टाइम वय मसालो सम कुक जावं का केन्नाय सांगता न्हू हांव मसालो सम शिजया ते म्हणून मसालो शिजच्या कितलो वेळ लागता मसालो शिजयला हांव 5 to 8 मिनिट्स शिजयता तांग पर्सनल आनी केलो वगी दवरता तो तें वगी दवरलें लायक जायना हांव सांगलां सुरू वेरी निकेल रिलेटिव्स कोण की तशें करतले लायक जायना आशिल्ली at least another 10 आता नया मसालो कन्सिस्टन्सी पुरो बदलात आणि किती दाटो दिसतस आणि काय म्हळ्यार इकडे रूच वत्ते हातान पळय अशें करून खावचें जायना पातळ जाल्यार कालवणेक जाल्यार शितांत गुटलाचो जाता हातान खावका न्हू आमकां ते न्हू रोस अशी असलें लायक आज खतखतें दाट जाता जाय जाल्यार आमी कडेन उदक घाली येता एक पण पळोवन घेवया कितें नाही तसं लागत या अनेक एक 10 मिनिट अशी कुक पहिले आणि एक 10 मिनिटां रांदे कयदा ते दवरता आमी लोचणे पडना तयार करूया ओके so we have put this on a high flame now and we're just going to wait until it boils again so when it comes to a rolling boil like this you should just reduce it a little bit let's simmer it no wait पोळी बुड्डून ग्रेव्ही वयर राबला रे ते हदा म्हणत आता आमी मीठ थोडे उण घालें घालें आनी एक 3-4 मिनिट जाल्यार पण घाल्या जालें हें लसूण धाडाया पण घालच्याक लसणे पण घाल्यार परत बळदस्त रांदई आपणेतल्याक ते दवरता कांय रुची ना लसूण पडले कुठे भार लायक जाता ते देखून आमी लसूण धाडाया प्रति एक लसूण धाडान घे ती पक्कने पुटल्यार दोळ्या आनी कष्ट आता ब्राउन जावचे दळटय या करता न्हू आमी वय समज गम जाल्यार मात लसूणला परमळ जाता हे लो फ्लेम करता की वोड केल्यार तिका वोड केल्यार जाता वडी जावका जाल्यार मस्त वोड करून होता तिके वोड कर रांदे ऑफ करता की बापू शिजलं तें मसालो जालो ते देखून ऑफ करता थंय असो आमी पण घालता न्हू
इथं कट चपाती. Keep it open for 2 त्यात minutes. तवा And this is also almost done. ना जायनी Ready. त्या चिक्की चढ जाला कोणी घालायला जाता चढ घालायला निमित्त काय तोंदरी ना जाल्यार इतलें घटना Like golden brown gel. वय गोल्डन ब्राऊन जाऊ का मस्त त्याला देखून चंद जाऊन जातं झालं ना त्या देखून आणि घालया आता समा सकड भाजले तिथलं दक्कन पुरं एक एक करपाचा आता आम्ही हाक घालची ते Kiro kaki. वय तिरून दांकून सोडवले आमकां केन्ना कितें देवल्या जालें सगळे रसाक लसूण लागू का न्हय ते देखून हांवें पण चाळून घेता आनी ते संतू का आता So we let it rest for about 10 minutes before we taste it. Now, Mama. वय I can already tell that this is going to be very delicious. Right, everyone. Now it's time for my taste test. So let's do this. थोड़ी रस काटता हूँ. All right, so that is super delicious, right? The masulu and the banana, it goes really well. I think a little bit of rice, curds, and maybe pappud or something like that. Like a simple, very simple meal will taste very nice with this masala. So, right, thank you for watching. I'll see you in the next one.